नमस्कार, मी प्राध्यापक सुहास पाटील, प्रदेशाध्यक्ष रयत क्रांती पक्ष महाराष्ट्र राज्य। आज उजनी धरण 51% भरलेलं आहे आणि असं असताना शासनाने एक निर्णय घेतला आणि उजनी धरणाच्या उजव्या डाव्या कालव्याला पाणी सोडायचं, सेना माडा उपसा सिंचन योजनेला पाणी सोडायचं, माडा सेना उपसा सिंचन योजनेला पाणी सोडायचं आणि सेना नदीलाही पाणी सोडायचा निर्णय काल झाला। हा निर्णय होत असताना शेतकऱ्यांना पाण्याची गरज आहे हे सरकारला पण माहीत होतं आणि असं असताना जे लोकप्रतिनिधी आहेत आणि होऊ घातलेले आहेत त्यांनी मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही सरकारला पाणी सोडण्यासाठी भाग पाडलं, ही अशी संभ्रम अवस्था सगळ्या शेतकऱ्यांमध्ये केलेली आहे। ठीक आहे, आपण सर्व प्रयत्नवादी आहात, आपण शेतकऱ्यांचे पाठीराखे आहात असं म्हणायला हरकत नाही, परंतु गेल्या 5 महिन्यापासून ऊसाचा गाळप हंगाम बंद होऊन आज आपल्याच तालुक्यातल्या बहुतांश शेतकऱ्यांची एफआरपीची बिलं सुद्धा निघालेली नाही। यावर आपण नाही भाष्य केलं कधी। आपल्या स्वतःच्या कारखान्यांनी बिलं दिली म्हणजे सर्व शेतकऱ्यांचा प्रपंच चालू झाला असं समजू नका तुम्ही। आपण बाकीच्या अनुषंगाने सुद्धा बघितलं पाहिजे की आपला स्वतःचा साखर कारखाना सोडून आपल्या या मतदारसंघातील आणखी कोणत्या साखर कारखान्याने ऊसाची बिलं नाहीत, त्या शेतकऱ्यांना पैसे मिळवून देण्यासाठी आपण काय योजना आखली का किंवा शेतकऱ्यांच्या बाजूने कधी बोललात का, हे कधी नाही आपणाला सुचलं। पण सरकारने काल निर्णय घेतला तर आमच्या निवेदनावर सरकारने पाणी सोडलं हे मात्र तुम्ही सगळ्यांना सांगायला पुढे सरसवसाल। म्हणून मला या सर्व लोकप्रतिनिधींना एकच या माध्यमातून सांगायचंय की आपण पाण्यासाठी जसं राजकारण करताय, श्रेयवाद करताय, तसं शेतकऱ्यांची ऊसाची बिलं मिळवून देण्यासाठी सुद्धा आपल्या स्वतःचा साखर कारखाना सोडून इतर साखर कारखान्यांना सुद्धा प्रवृत्त करा आणि शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहा। म्हणून या तालुक्यामध्ये जे पाणी आवर्तनावर जे चाललेली श्रेयवादाची लढाई आहे याबाबत सुद्धा शेतकरी आपला पाठीराखा मानून कितपत पुढं तुमच्याबरोबर राहील याबाबत शंकाच आहे। धन्यवाद।